नमस्कार. आतापर्यंत आपण अल्जेब्राइक फंक्शनची लिमिट्स बघितलेली आहेत. यापुढे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची लिमिट्स बघायची आहेत. त्याआधी एक फॉर्म्युला आपण इथे प्रूव्ह करणार आहोत ॲज अ थिअरम म्हणून. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची लिमिट काढण्यासाठी तो आपल्याला व्हेरी युजफुल म्हणजे खूप उपयोगी आहे. तो फॉर्म्युला असा आहे, थिअरम असा आहे, इफ साइन थीटा अपॉन थीटा हे फंक्शन असेल, थीटा आणि हा थीटा जो अँगल आहे तो तिथे डिनॉमिनेटरला नंबर असायला हवा, साइन थीटा अपॉन थीटा, लिमिट थीटा टेंडिंग टू 0 आणि हा थीटा टेंडिंग टू 0 हेच लिमिट असायला हवं. हे सगळं जर तिथे ॲडजस्ट होत असेल तर ह्या सगळ्याचं लिमिट असतं 1 वेअर थीटा इज इन रेडियन. असा तो थिअरम आहे. तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, म्हणजे मग आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हा कन्सेप्ट इथे यूज करू शकतो. आता हा थिअरम प्रूव्ह करण्यासाठी त्याच्या आधी एक आपल्याला स्टेटमेंट लागणार आहे, जे आपण ह्या थिअरममध्ये यूज करणार आहोत. त्या स्टेटमेंटला म्हणतात सँडविच थिअरम किंवा स्क्वीज थिअरम. तो प्रूव्ह करण्याची गरज नाही, अगदी ऑब्वियस आहे. तर तो सँडविच थिअरम किंवा स्क्वीज थिअरम ह्याचं स्टेटमेंट काय ते आपण बघणार आहोत. समजा लिमिट एफ एक्स इज इक्वल टू, म्हणजे एक्स टेंडिंग टू समथिंग एल, सपोज हे काहीतरी एल असं आहे. लिमिट ह्या फंक्शनचं लिमिट आहे एल अँड लिमिट जी एक्स वेअर एक्स टेंडिंग टू a, सेमच x टेंडिंग टू a, x टेंडिंग टू a and some different function gx is equal to also l असं असेल. आणि ह्या दोन फंक्शनच्या मध्ये, या दोन लिमिटच्या मध्ये अजून एक कुठलं तरी लिमिट तिसऱ्या फंक्शनचं आलं, म्हणजे and if लिमिट x टेंडिंग टू a एफ एक्स हे जे लिमिट आहे ते लेस दॅन ऑर इक्वल टू सम अदर फंक्शन, लिमिट x टेंडिंग टू a सेम राहणार आहे सगळीकडे, x टेंडिंग टू a जी एक्स आणि एफ एक्स घेतलाय आपण, समजा एच एक्स असं काहीतरी आहे, अँड दिस इज लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू ए जी एक्स. आपण काय म्हटलंय, लिमिट एफ एक्सचं लिमिट एल आहे, जी एक्सचं लिमिट एल आहे, वेअर एक्स टेंडिंग टू ए, एक्स टेंडिंग टू सेम आहे. तर ह्या दोघांची लिमिट्स एल आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलं तरी एक फंक्शन एच एक्स आलंय, ज्याचं लिमिट घेताना एक्स टेंडिंग टू ए सेमच घेतलेलं आहे. तर ह्याचं लिमिट एल आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू ए एच एक्स, हे आपल्याला लिमिट फाइंड आउट करायचं आहे. अँड लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू ए, सॉरी ह्याचं लिमिट आपण काढलेलं आहे ते काय आहे, एल आहे. म्हणजे ह्या फंक्शनचं लिमिट एल आहे, ह्या फंक्शनचं लिमिट एल आहे आणि इन बिटवीन लिमिट एक्स टेंडिंग टू ए एच एक्स हे आपल्याला माहीत नाहीये, पण हे दोन एल हा सेमच आहे ना, कुठलाही नंबर जो काही नंबर असेल तो सेमच आहे, विथ साईन सुद्धा तेच असलं पाहिजे. सो एल आणि एल हे दोन्ही सेम असल्यामुळे मध्ये जो सँडविच झालेलं फंक्शन आहे किंवा मध्ये जे झाले स्क्वीज झालेलं फंक्शन, त्या फंक्शनचं लिमिट पण काय असलं पाहिजे, इट मस्ट बी एल. जे हे एल आहे, हा एल जो नंबर आहे तोच एल नंबर त्या फंक्शनचा पण असणार आहे. म्हणजे दोन एंड फंक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये सँडविच झालेलं एक फंक्शन आहे. जर एंड फंक्शनची लिमिट्स तुम्हाला माहिती असतील, या दोघांची एल एल अशीच आहेत, तर मधल्या फंक्शनचं पण लिमिट काय असलं पाहिजे, मस्ट बी एल, म्हणजे तेच सेम लिमिट असलं पाहिजे. याला म्हणतात सँडविच थिअरम किंवा स्क्वीज थिअरम. तर हा आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी यूज करायचं आहे. अगदी सिंपल आहे, कारण हे दोन्ही एंड एल आहेत आणि इथे लेस दॅन ऑर इक्वल टू साईन आहे म्हटल्यावर मधला नंबर इथे एलच असला पाहिजे. तर आता हा थिअरम प्रूव्ह करण्यासाठी थोडंसं आपल्याला जॉमेट्रीचं आठवायला लागणार आहे. 10वी पर्यंत झालेलं आहे तुम्हाला बरंचसं जॉमेट्रीमध्ये. तर सर्कल, त्याच्यानंतर एरिया, ते सगळं रेडियस, ते टँजंट वगैरे हे सगळं माहिती असायला हवं. आणि लिमिटची एक्झाम्पल्स जेव्हा सॉल्व्ह करतो, जेव्हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स येतात लिमिटची एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, तेव्हा ट्रिग्नोमेट्रीचे जे फॉर्म्युले आहेत ते पण माहिती असायला हवे. आता तेही झालेत तुमच्याकडे, तुम्ही लिस्ट केली असेल. 11वी 12वीत असताना आपण ती लिस्ट करतो सगळी आणि लावून ठेवतो आणि वाचत राहतो किंवा पाठ करतो, तर ती तुमची पाठ झाली असेल आत्तापर्यंत. तर ट्रिग्नोमेट्रीचा अगदी सगळ्यात बेसिक फॉर्म्युला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हा सगळ्यात पहिला फॉर्म्युला होता. त्याच्यापासून ते अगदी सगळे डबल अँगल, ट्रिपल अँगल, त्याच्यानंतर ॲडिशन ऑफ अँगल, ते सगळे जे फॉर्म्युले आहेत ट्रिग्नोमेट्रीचे ते चांगले पाठ करून ठेवा. कारण जोपर्यंत तुम्हाला मॅथ्स असणार आहे, मॅथ्स हा सब्जेक्ट असेल, तोपर्यंत तुम्हाला कुठेही आणि कधीही ते फॉर्म्युले लागू शकतात. सो लिमिटचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण ते लागणार आहेत, तर ते पाठ करून ठेवा तुम्ही चांगले.
तर हा फॉर्म्युला किंवा हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी थोडंसं सर्कलचा आपण वापर करणार आहोत आणि एरिया ऑफ ट्रायंगल वगैरे हे सगळे कन्सेप्ट म्हणजे कधीही अल्जेब्रामध्ये जॉमेट्री किंवा जॉमेट्रीमध्ये अल्जेब्राचा उपयोग करायला लागू शकतो. सो आपण हे स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी सर्कल आणि थोड्या त्याच्या प्रॉपर्टीज लागणार आहेत आपल्याला. त्याचा वापर करणार आहोत. सर्कल मी काढून घेतलंय. त्याच्यानंतर आपल्याला साइन कॉस वगैरे कुठे असणार आहे तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये असणार आहे ते सगळे कन्सेप्ट तर ते घ्यायचे आहेत. त्यामुळे आपण हे सेंटर आहे सर्कलचं, समजा त्याला आपण ओ असं म्हटलं तर आपण असं डायमीटर काढणार आहोत इथे. आता या ओ पासून या इथपर्यंत समजा ह्याला आपण नाव दिलं पी. त्याच्यानंतर ही रेडियस काढणार. ओपी म्हणजे काय असणार आहे, रेडियस असणार आहे. ओ आणि ए हे पण म्हणजे काय असणार आहे, रेडियस असणार आहे. ओ आहे हे डिस्टन्स पण रेडियस, ओपी म्हणजे पण रेडियस. कारण काय असणार आहे सगळं सेंटर पासून म्हणजे सर्कलच्या सेंटर पासून सर्कलवरच्या पॉइंटला जोडणार आहे ना, त्यामध्ये रेडियस असणार आहे. समजा रेडियस आपण ह्या सर्कलची आर आहे असं आपण म्हटलं तर ओ ए हे डिस्टन्स आर होईल. आता आपल्याला असा राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. राईट अँगल ट्रायंगलसाठी आपण अशा पद्धतीने घेणार कुठला तरी थीटा. आपण इथे थीटा कन्सिडर करणार आहोत. त्यासाठी राईट अँगल ट्रायंगल आपल्याला लागेल. तर आधी आपण थीटा म्हणजे ह्या ओ ए हा बेस असं धरून आपण थीटा इतक्या डिस्टन्सवर एक अँगल काढलाय असं समजूया. सो ओपी आपल्याला लागणार नाही आहे. हा थीटा, हा थीटा आहे. आता ह्याला आपल्याला काय करायला लागेल, राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपल्याला त्याच्यात साइन थीटा टॅन थीटा वगैरे सगळे कन्सेप्ट वापरता येतील. आता इथे आपण जर टँजंट काढला ए ह्या पॉइंटला तर ए ह्या पॉइंटला काढलेला टँजंट हा रेडियसला काय असतो, परपेंडिक्युलर असतो. हे आपण झालेलं आहे शाळेत, काही स्टेटमेंट्स आपण बघितलेली आहेत. सो आपण ए या ठिकाणी टँजंट काढणार आहोत बिटवीन परपेंडिक्युलर टू ओ ए. टँजंट आहे म्हटलं कंपल्सरी तो परपेंडिक्युलर असणारच. सो आपण या पॉइंटला आपण टँजंट काढला. आता आपण हा टँजंट इथून जोडायचा आहे. म्हणजेच काय तर समजा बी हा पॉइंट आहे. थोडंसं कन्स्ट्रक्शन केल्यासारखं जसं आपण जॉमेट्रीमध्ये कन्स्ट्रक्शन करून प्रूव्ह करायचो काही स्टेटमेंट्स तसंच आहे. आता आपल्याला हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असा करायचा आहे. हा असं टच असणार आहे कारण हा टँजंट आहे. इथे 90 डिग्री असेल. आता हा जो ओबी ही जी रेडियस आहे ती थोडीशी अशी वाढवायची की या ए मधनं जाणाऱ्या टँजंटला ती टच होईल. म्हणजे मग आपल्याला राईट अँगल मिळेल. राईट अँगल ट्रायंगल झाला. हा इथपर्यंत बी हा झाला. इथे आपण ए बी काहीतरी सी हे नाव देऊ. तर सी ए ओ म्हणजे ओ ए सी हा काय झाला, एक ट्रायंगल झाला. आणि तो राईट अँगल ट्रायंगल इथे थीटा आहे म्हणजे त्याच्यात आपल्याला साइन थीटा टॅन थीटा कॉस थीटा हे सगळे कन्सेप्ट यूज करता येतील. आता अजून एक आपण ट्रायंगल घेणार आहोत. ओ ए हाच बेस होईल असा. हा बेस झाला तर त्याला आपण परपेंडिक्युलर टाकूया म्हणजे आपल्याला पुढे एरियासाठी यूज करता येईल. हे सगळं कन्स्ट्रक्शन आहे जे आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी लागणार आहे म्हणून करतोय आपण. सो आपण इथून असा परपेंडिक्युलर ओ ए वर इथे टाकणार म्हणजे आपल्याला ती हाईट म्हणून यूज करता येईल. आता इथे नाव देऊया ह्याला काहीतरी क्यू वगैरे. हा बी क्यू हा परपेंडिक्युलर काढून झाला. अजून एक थोडंसं आपण इथे जोडणार आहोत. हा ए आणि बी दिसतोय. हा ए बी पॉईंट जोडणार आहोत म्हणजे अजून आपल्याला एक ट्रायंगल मिळेल. बऱ्याच डायग्राम एकाच डायग्राम मध्ये झालेले आहेत. बरेच आहेत. दोन ट्रायंगल दिसत आहेत. एक आहे ओ ए बी हा एक ट्रायंगल दिसतोय, साधा ट्रायंगल येतो. त्याच्यानंतर ओ सी ए हा ट्रायंगल येतो, राईट अँगल ट्रायंगल आहे. तर असे दोन ट्रायंगल आहेत. शिवाय एक सेक्टर दिसतोय ओ बी ए हा एक सेक्टर आहे. आता नीट ऑब्झर्व केलं या डायग्रामला तर असं लक्षात येईल की ओ ए बी हा ट्रायंगल म्हणून घेतला तर हा ट्रायंगल त्याचा एरिया घेतला विच इज लेस दॅन सेक्टर ओ ए बी. तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा थोडासा भाग एक्स्ट्रा आहे ना ओ ए बीचा. सो सेक्टरचा एरिया जास्त असणार आहे आणि हा बाहेरून हा थोडासा अजून आपण एक्सटेंड केला म्हणजे ओ सी ए हा ट्रायंगल अजून मोठा आहे. त्याचा एरिया काढायचा झाला तर तो अजून ह्या दोघांपेक्षा मोठा आहे. सो ह्या दोन्ही यांच्या एरियाचं कंपॅरिझन करायचं झालं या म्हणजे सगळ्या डायग्राम जे आपल्याला दिसत आहेत त्यातल्या दोन ट्रायंगल आणि एक सेक्टर यांच्या एरियाचं कंपॅरिझन करायचं झालं तर काय काय मिळेल आपल्याला बघूया. तर एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी हा बघा ओ ए बी म्हणजे हा एवढाच ट्रायंगल आहे. त्याचा एरिया निश्चितच
सेक्टर OAB पेक्षा कमीच असणार आहे, कारण त्याच्यापेक्षा लहान दिसतोय तो. सो आपण असं म्हणणार प्रूफ मध्ये की एरिया ऑफ ट्रायंगल OAB, OBA काही कुठल्याही ऑर्डरने घ्या, OAB इज लेस दॅन ऑर इक्वल टू, जर आपण थोडं एक्सटेंड केलं तर ते इक्वल टू पण होईल. तर लेस दॅन ऑर इक्वल टू कुठला, तर ह्या सेक्टरच्या एरिया ऑफ सेक्टर OAB, एरिया ऑफ सेक्टर OAB याच्यापेक्षा लहान आहे, अँड विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल OAC, एरिया ऑफ ट्रायंगल OAC. आता सगळ्यांचे एरियाज काय आहेत ते बघूया. आपल्याला माहिती आहे एरियाचे फॉर्म्युले माहिती आहेत. OAB हा असा ट्रायंगल आहे, OA आणि B, आणि त्याचा हा परपेंडिक्युलर आहे कुठला, BQ. BQ हा इथे परपेंडिक्युलर, याचा एरिया काय होणार, बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल OAB इज इक्वल टू काय होणार, देअरफॉर 1/2 बेस इंटू हाईट. बेस आहे OA इंटू हाईट आहे BQ, सो बेस इंटू हाईट, याचा एरिया झाला. विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर OAB. आता सेक्टरचा फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल काय सेक्टरचा फॉर्म्युला, तर θ/360 इंटू पाय r². पण पाय म्हणजे 180 डिग्री, आपण म्हणतो 180 डिग्री आहे. सो तसं जर कॅन्सल करायचं झालं तर θ इंटू 180 डिग्री इंटू r² अपॉन 360 डिग्री. मग त्याच्यात 180 आणि 360चा भाग जाईल आणि मग काय राहील, 1/2 राहील फक्त. सो 1/2 θr² एवढाच त्याचा फॉर्म्युला असणार आहे सेक्टरचा. सो एरिया ऑफ सेक्टर OAB किती होणार आहे, 1/2 θ आणि r² का डायरेक्ट म्हणते, आपण म्हटलं ना मग अशी की r आहे ही रेडियस, आपण r कन्सिडर करणार आहोत. आपण इथे लिहूया पाहिजे तर OB ही रेडियस आहे ती पण r असणार आहे, OA ही रेडियस आहे दॅट इज ऑल्सो r. ज्या ज्या रेडियस आहेत त्या सगळ्या रेडियस सेमच असणार ना एका सर्कलची. सो 1/2 θr², विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल OAC. OAC काय आहे, आता राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलला फक्त एक ज्या दोन साइड्स राईट अँगल बनवत असतात किंवा तयार करतात त्या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. म्हणजेच काय की AC आणि OA. सो 1/2 AC आणि इंटू OA. आता याच्यात कुठल्या बाजू आपल्याला आरच्या फॉर्म मध्ये लिहिता येतात, कारण ह्याच्यातनं काही कॅन्सल होतंय का आपण चेक करणार. तर त्यासाठी काही आरच्या फॉर्म मध्ये वगैरे लिहिता येतात का बघूया. मग त्यासाठी ट्रिग्नॉमेट्रीचा आपण यूज करणार आहोत, कारण हा अँगल थीटा आहे, त्या थीटावरून आपल्याला साइन थीटा किंवा टॅन थीटा वगैरे काढता येईल. सो हा अँगल थीटा असल्यामुळे ह्या थीटा अँगल मध्ये जर स्मॉल हा जो ट्रायंगल आहे तो जर तुम्ही ऑब्झर्व केला तर या ट्रायंगल मध्ये साइन थीटा काढायचं झालं तर कसं येणार आहे, साइन थीटा इज इक्वल टू, आता बघा हा ट्रायंगल OBQ हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यात साइन थीटा काढायचं झालं तर कसं येणार, BQ अपॉन काय येणार आहे OB, BQ अपॉन OB. OB ही R आहे म्हणजे कुठेतरी आपल्याला R येईल आणि त्या R चा आपल्याला उपयोग होईल. सो हा छोटा राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यात, म्हणजे ट्रायंगल OQB. ट्रायंगल OQB मध्ये काय काय होणार आहे बघा की साइन थीटा इज इक्वल टू साइन थीटाचा साइन थीटा काढायचा आहे म्हणजे काय होणार आहे अपोजिट साइड ना, म्हणजे BQ अपॉन हा हायपोटेन्यूज OB, BQ अपॉन OB. त्यापैकी OB ची लेंथ काय आहे R, असं आपण म्हटलंय ना, रेडियस येते त्यामुळे R असणार आहे. सो इट इज इक्वल टू BQ अपॉन R. आता हा जर RB इकडे ट्रान्सफर केला तर BQ ची व्हॅल्यू मिळेल. BQ ची व्हॅल्यू का आपल्याला हवी आहे, कारण इथे आपण एक स्टेटमेंट केलेला, स्टेटमेंट नंबर 1 असं आपण म्हणूया, नंबर देऊया याला. इथे BQ ची जी व्हॅल्यू आहे ती इथे ह्याच्यातनं आपल्याला मिळेल, ती आपल्याला इथे सबस्टिट्यूट करता येईल. देअरफॉर आता डायरेक्ट इथे हा R इकडे गेला म्हणजे काय आलं, BQ इज इक्वल टू R साइन थीटा. सो याला आपण स्टेटमेंट नंबर 2 असं म्हणूया. सो BQ ची व्हॅल्यू मिळाली R साइन थीटा, जी आपण नंतर येऊन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. जसं आपण लहान म्हणजे हा जो स्मॉल ट्रायंगल होता राईट अँगल, त्यासाठी आपण BQ ची व्हॅल्यू काढली, त्यावरून
तर तसं आपण आता मोठा ट्रायंगल घ्या, म्हणजे ट्रायंगल OAC ऑल्सो राईट अँगल ट्रायंगल. त्यामुळे ट्रायंगल OAC, इन ट्रायंगल OAC आता इथे आपण टॅन थिटा बघूया. कारण काय आहे, साइन थिटा घेतलं तर अपोजिट साइड ही होईल, ठीक आहे, ह्या ट्रायंगलची. पण हा OC येईल, त्या OCचं काय आपल्याला माहिती नाही, लेंथ काय आहे वगैरे, त्यामुळे आपल्याला माहित नाही, ती तिथे यूज करता येणार नाही. त्यामुळे OC येऊन उपयोग नाही, कारण OB पर्यंत R आहे माहिती आहे, त्याच्या पुढे किती लेंथ आहे आपल्याला माहित नाही. सो आपण टॅन थिटा घेऊया, म्हणजे आपल्याला AC अपॉन OA असं म्हणता येईल. OA का आणायचंय, कारण OA ची व्हॅल्यू काय आहे, R आहे, हे आपल्याला माहिती आहे, ती आपल्याला यूज करता येईल. म्हणून इथे टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची. टॅन थिटा इज इक्वल टू काय असणार आहे, AC अपोजिट अपॉन ऍडजस्टमेंट OA, म्हणजेच काय होणार, AC अपॉन R, कारण OA ची व्हॅल्यू काय R आहे, ती रेडी असेल. सो R आपण इकडे ट्रान्सफर केला की AC ची व्हॅल्यू मिळेल, आणि इथे पण AC दिसतोय, तर आपल्याला तिथे AC ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येईल. देअरफॉर काय मिळालं आपल्याला, AC इज इक्वल टू R टॅन थिटा. सो दोन व्हॅल्यूज मिळाल्यात आपल्याला इक्वेशन नंबर 3. सो दोन व्हॅल्यूज मिळाल्या आहेत, एक मिळाली BQ ची, एक मिळाली AC ची. ते आपण इथे सगळे आणून सबस्टिट्यूट करणार आहोत, आणि मग पुढे काही कॅन्सल वगैरे होतंय का आपल्याला बघायचं. तर ह्या व्हॅल्यूज आपण इथे ऍड करूया. पुढे म्हणायचं की सबस्टिट्यूटिंग इक्वेशन व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन 2 and 3 इन इक्वेशन 1. आता काय काय, BQ इज इक्वल टू R sin थिटा, सो 1/2, देअरफॉर 1/2. OA ची काही व्हॅल्यू आहे का आपण चेक करूया. OA म्हणजे काय आहे, OA म्हणजे रेडियस आहे, म्हणजे R आहे, त्यामुळे OA च्या ठिकाणी आपण काय घेणार, इंटू R, इंटू BQ ची व्हॅल्यू काय आली, R sin थिटा, R sin थिटा, लेस दॅन ऑर इक्वल टू 1/2 थीटा R स्क्वेअर, लेस दॅन ऑर इक्वल टू 1/2. AC ची व्हॅल्यू मिळाली, OA ची काही आहे का बघूया, R tan थिटा इंटू OA म्हणजे काय, OA म्हणजे R आहे, त्यांनी इथे ना R. आता काय स्टेटमेंट तयार झालं बघा, इथे R इंटू R स्क्वेअर झालं, इथे पण R स्क्वेअर आहे, इथे पण R स्क्वेअर आहे. सो आपण R स्क्वेअर ने डिवाइड करू शकतो, त्यामुळे सगळ्याला करूया. 1/2 इथे 1/2 सेम आहे, सो 1/2 R स्क्वेअर ने डिवाइड केलं तर सगळं निघून जाईल. आता काय उरेल, साइन थिटा, इथे उरेल थिटा, आणि इथे टॅन थिटा. मग पुन्हा जर साइन ने डिवाइड केलं तर काय उरतंय आपण ते चेक करूया. आता आपल्याला या डायग्रामची तशी गरज नाही लागणार. तर आपल्याकडे हे स्टेटमेंट आलेलं आहे, त्या स्टेटमेंटला काय करायचंय, फक्त डिवाइड करूया, म्हणजे बरेचसे कॅन्सल होतील आणि काय काय शिल्लक राहतंय ते बघूया. सो आपण R स्क्वेअर ने डिवाइड करू, सगळीकडे दिसतंय, 1/2 ने करू, ते पण दिसतंय. सो डिवाइडिंग बाय 1/2 R स्क्वेअर, सगळ्या साइड्सना आपण ते डिवाइड करणार, म्हणजे काय होणार, हे सगळं निघून जाईल. साइन थिटा काय काय टर्म्स राहतील, साइन थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू, हे पण 1/2 R स्क्वेअर सगळं जाईल टॅन थिटा. आता आपण साइन ने पण डिवाइड करू, मग काय राहते बघूया, डिवाइडिंग बाय साइन थिटा वगैरे असं म्हणा तिथे. देन इथे राहील साइन थिटा अपॉन थिटा, करूया एक स्टेप, साइन थिटा अपॉन साइन थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा अपॉन साइन थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू टॅन थिटा. आता टॅनचा आपल्याला फॉर्म्युला माहिती, टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस अपॉन साइन थिटा, त्यामुळे हे कॅन्सल झालं. देअरफॉर 1 लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा अपॉन साइन थिटा. कुठेतरी स्क्वीज थिअरम किंवा सँडविच थिअरम सारखं दिसायला लागले, जो आपण इथे यूज करू शकतो. लेस दॅन ऑर इक्वल टू टॅन थिटा म्हणजे काय, साइन अपॉन कॉस, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि आता हा 1 अपॉन साइन थिटा आहे, तो इकडे साइन थिटा अपॉन 1 आहे, तो इकडे जाताना रेसिप्रोकल होऊन जाणार, म्हणजेच काय होणार, तो 1 अपॉन साइन थिटा. साइन थिटा इथे कॅन्सल होतील, कॉस थिटा राहील फक्त. आणि आता काय काय राहिलं, देअरफॉर 1 लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा अपॉन साइन थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते डिनॉमिनेटर मध्ये आहेत, म्हणजे स्क्वीज थिअरम वापरायचं तर या सगळ्यांचं लिमिट घ्यायला लागणार आहे, पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिनॉमिनेटर मध्ये आहेत, मग लिमिट घेणं कठीण होईल. तर आपण या सगळ्यांचा रेसिप्रोकल घेऊया, पण रेसिप्रोकल घेतला की ही जी मधली साइन्स आहे ती बरोबर उलट होणार आहे, चेंज होणार आहे, तर ते चेंज करून घ्यायचे. सो आपण या सगळ्यांचा रेसिप्रोकल घेऊ, म्हणजे काय मिळेल, रेसिप्रोकल घेतलं की हा 1चा 1 1च राहणार आहे,
पण हे साईन चेंज होईल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ह्याचा रेसिप्रोकल त्यामुळे साइन थीटा अपॉन थीटा असं होईल ते साइन थीटा अपॉन थीटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे पण साइन चेंज करणं हे पण आपण उलट करणार कॉस थीटा अपॉन 1 म्हणजे कॉस थीटा. आता आपण लिमिट घेऊन सगळ्यांचा स्क्वीज थिअरम तिथे वापरणार. आता आपण लिमिट घेऊया सगळ्यांचा. आता लिहिताना आपण साधारण लेस दॅन ऑर इक्वल टू त्या असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहितो ना म्हणून असं लिहून घेऊया. देअरफॉर कॉस थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू साइन थीटा अपॉन थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू 1. आता साइन थीटा अपॉन थीटा हे फंक्शन आलेलं आहे. लिमिट काय लागणार आहे थीटा टेंडिंग टू 0. सो सगळ्यांचं थीटा टेंडिंग टू 0 असं लिमिट घेऊया आणि मग कोणतं लिमिट किंवा काय लिमिटिंग व्हॅल्यू मिळते ते बघू. सो टेकिंग लिमिट थीटा टेंडिंग टू 0 कॉस थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिट थीटा टेंडिंग टू 0 साइन थीटा अपॉन थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिट थीटा टेंडिंग टू 0 1. आता 1 ला काही फरक पडणार नाही, ते फंक्शनच नाही. 1 हे कॉन्स्टंट फंक्शन आहे, सो लिमिट त्याचं कॉन्स्टंट 1 असंच येणार. आता थीटा टेंडिंग टू 0 कॉस थीटाचं लिमिट काय आहे ते बघा. म्हणजे आपण 0 ही व्हॅल्यू घालून फंक्शन सॉल्व्ह करतो ना. आता 0 ही व्हॅल्यू कॉस 0 किती असतो 1. सो थीटा टेंडिंग टू 0 कॉस थीटाची व्हॅल्यू येणार 1. सो हे लिमिट येणार 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिट थीटा टेंडिंग टू 0 साइन थीटा अपॉन थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू कॉन्स्टंट फंक्शनचं तसंच आहे. आता काही फंक्शनच नाही ना लिमिटिंग व्हॅल्यू वाला. सो 1. आता स्क्वीज थिअरम काय सांगतो की ह्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये जर लिमिट स्क्वीज झालं असेल किंवा सँडविच झालं असेल तर त्या लिमिटची व्हॅल्यू पण काय असते 1. देअरफॉर बाय युजिंग सँडविच थिअरम और स्क्वीज थिअरम वी विल गेट लिमिट थीटा टेंडिंग टू 0 साइन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1. हा फार महत्त्वाचा फॉर्म्युला आहे कारण हा यूज करून बरीच लिमिट ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची लिमिट सॉल्व करणं सोपं जातं. आणि ह्याच्यावर आणखीन करोलरीज आहेत की साइन थीटा अपॉन थीटा असेल तर मग टॅनचा आहे का तर टॅन थीटा अपॉन थीटा लिमिट हेच असायला पाहिजे. थीटा टेंडिंग टू 0 असं असेल तर ते ह्याच्याबरोबर असं पण आहे की लिमिट थीटा टेंडिंग टू 0 टॅन थीटा अपॉन थीटा असेल तरी 1 म्हणजे सेम असायला लागतं. टॅन थीटा अपॉन थीटा असेल तरी 1 तेही तुम्ही यूज करू शकता. करोलरीज आहे त्याच्या. तसा साइन थीटा साइन नुसतं साइन 60 अपॉन 60 वगैरे ना तर साइन के थीटा अशा पद्धतीने जरी आलं म्हणजे ह्याच्याऐवजी साइन के थीटा अपॉन पण इथे पण के थीटाच लागतो. जो हा इथे असेल तो तसाच्या तसा नंबर इथे लागतो तेवढं मात्र लक्षात ठेवा. तरी पण याचं लिमिट 1च येतं. अर्थात थीटा टेंडिंग टू 0 आहे ना एकदा चेक करायचं कारण 10 असेल तर हा फॉर्म्युला यूज करता येणार नाही. थीटा टेंडिंग टू 0 साठीच फक्त हा फॉर्म्युला आहे. तर ह्या काही अजून त्याच्या करोलरीज आहेत. तसंच त्याचा रेसिप्रोकल घेतला तरी त्याचा आन्सर 1च. म्हणजे हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्यातलं कुठलंही आलं एक्झाम्पलमध्ये की थीटा अपॉन साइन थीटा लिमिट थीटा अपॉन साइन थीटा उलट असेल आणि थीटा टेंडिंग टू 0 असेल तरी पण त्याचं लिमिट 1 येणार. किंवा इथे के थीटा अपॉन साइन के थीटा असं असेल तरी त्याचं लिमिट म्हणजे रेसिप्रोकल घेतलं तरी सुद्धा लिमिट 1 येतं किंवा हे एक स्टेटमेंट आणि टॅन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1. मग त्यांना के ने मल्टिप्लाय करा किंवा उलट घ्या काही करत तरी त्याचं लिमिट 1च येणार. कारण ह्या स्टेजला ही जी स्टेप होते त्याच्या आधी ते असंच होतं ना तर तेव्हा सुद्धा काय असणार आहे तेव्हा लिमिट त्या ह्याच्यात घेतलं असतं तरी 1च. सो हा फॉर्म्युला मेन लक्षात ठेवा आणि मग त्याच्या जोडीने ही सगळी लिमिट्स पण 1च येतात आणि मग फॉर्म्युला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला ते सोपं जातं हा फॉर्म्युला यूज केला. धन्यवाद.